बाकी सर नाही बसा बसा. एक हाताने जर कुठल्याही प्रेक्षकाने झेल पकडला तर आयोजन कमिटी मैत्री ग्रुप कडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एका हाताने झेल पकडला तर, परंतु तो झेल पहिल्याच प्रयत्नात पकडायचा आहे आणि एकानेच पकडायचा आहे. याचा हाताला लागून दुसऱ्याने जर पकडला तर तो झेल मानला जाणार नाही. ह्याची मात्र सूचना सर्व प्रेक्षक राजाला आहे की आपण तो झेल पकडताना एकट्यानेच पकडायचा आहे. एकाच्या हाताला लागून दुसऱ्याने जर तो झेल घेतला तर तो झेल मानला जाणार नाही. याची देखील दक्षता ठेवायची आहे. दोन हाताने पकडले तर 100 रुपये जरूर आहेत, परंतु एका हाताने पकडला तर मात्र 500 रुपये लागले जातील. या मॅच मध्ये करूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये माननीय सुतार सरांचे ह्या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण सर समानाने मंचावरती यायचं आहे. हा, थँक्यू, धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया किरण सरांना. धन्यवाद. फायनल मॅच या ठिकाणी जरूर मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडाचा अंतिम सामना जेडी आणि तदनंतर अमर पाटील बंटी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिला चेंडू जर पाहिलं तर जेडीच्या बॅटला स्पर्श करत नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती मोंटूला आपण पाहत आहे. एका सामन्यामध्ये मोंटूने मॅन ऑफ द मॅच देखील जिंकलेले आहे. अगदी प्रत्येक खेळाडू आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय, परंतु हा सामना या स्पर्धेचा विजेता बनण्याकरिता इथं मात्र जिंकावाच लागेल. इथं चांगला स्ट्रोक कन्वर्ट होत नाहीये. जेडी आजच्या दिवसामध्ये लगातार डक वरती परततोय. बॅक टू डगआउट. अजून एक या ठिकाणी विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पोचलेला संघ आहे, तर दुसऱ्या साईडला एक गाव एक गट फॉर्मॅट मधून तिथल वलसाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच या दोन्ही टीम आतापर्यंत खूप चांगल्या जरी खेळल्या असल्या तरी देखील हा सामना जिंकून स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल. 2 चेंडू फेकून झालेत. इथं विशालच्या बॅट मधून काय सुंदर स्ट्रोक सजवला जातोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार. वरती खात उघडलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने जरूर आता अशाच पद्धतीच्या फटक्यांची नितांत गरज. मोंटू वरती अटॅक त्यावेळेला केलाय. इथं डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहिलं होतं, परंतु गोलंदाजाने ओळखलं आणि त्यानंतर आपलं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलंय. एक धाव या ठिकाणी जरूर बनते. मात्र जरूर या मॅच मध्ये जास्तीत जास्त नजर असेल ना ती बंटी वरती.
आतापर्यंत विक्रमगडचं नाव खूप चांगल्या पद्धतीने या खेळाडूंनी पुढे आणलंय आणि आज देखील अजूनही विक्रमगडचं नाव जर पुढे घेऊन जायचं असेल ना तर मग या मॅच मध्ये हिरो बनण्याची गरज, हिरो बनण्याची आवश्यकता मलवाडा टीम साठी एका चांगल्या इनिंगची गरज या फलंदाजाकडून. 4 चेंडूवरती 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, ज्यामध्ये विशालच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. ओव्हर द विकेट न मोंटू. इथं चांगला स्ट्रोक येतोय, गॅप मध्ये चेंडू चाललाय, नो चान्स असेल. काऊ कॉर्नरला हा चेंडू दाखल झालाय, चौकार. आतापर्यंत संपन्न झालाय. अंतिम चेंडू असणार आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजून एक या वेळेला मिस टायमिंग, महत्वाची विकेट आहे आणि इथं मात्र काय घडलंय, ओ हो सुटकेचा निश्वास सोडलाय या ठिकाणी. तिथल वलसाड संघ देखील जाणतो या विकेटचे महत्व. या वेळेला जरूर शेवटच्या चेंडूवरती एक चांगली संधी होती, ती गमावली गेली आणि अगदी मैदानाच्या पलीकडे टाळ्यांचा गजर आपण ऐकलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी पॉवर प्लेचं अजून एक षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. ज्या पॉवर प्ले एकच षटकाचा होता, जरूर 4 षटकांची मॅच आहे. याग्निक पटेल आयकॉन खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. विशालच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय, तो मात्र स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. राऊंड विकेट न पहिला चेंडू, फुलटॉ चेंडू आहे. या वेळेला ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय आणि प्रेशर किती महत्वाचा. म्हणतात ना की प्रेशर मध्ये कित्येक असे खेळाडू या वेळेला बॅकफुटला जात आहेत आणि तोच प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतोय. दबाव, प्रेशर हँडल होत नाहीये तिथल वलसाड संघाकडून. आता या वेळेला जरूर पारितोषिक देखील येत आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये तालमेल होत नाहीये. तू मय या प्रयत्नामध्ये जरूर विकेट विशाल जो टच मध्ये दिसत होता त्या फलंदाजाला परतावं लागतंय. ठाकरे सरांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी कॅश प्राइज येत आहे. 500 रुपये प्रति षटकार मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून पारितोषिक येत आहे. त्यांना विनंती आहे की आपण समाधानी मंचावरती यायचं आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. तीन लगातार षटकारांसाठी कॅश प्राइज आहे ते 500 रुपयांचं. मात्र याच दरम्यान याग्निकच्या माध्यमातून सुंदर कमबॅक. इथं जरूर विकेट आल्यानंतर दबाव हा जरूर पाहायला मिळतोय. हर्षद न्यू मॅन इन, ज्या फलंदाजीने मागील सामन्यात अप्रतिम स्टार्ट करून दिला होता आपल्या टीमसाठी. फुलटॉ चेंडू येतोय ऑन साइडला, जरूर अलॉंग दी कार्पेट चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दाखल झालाय. हा दबाव या ठिकाणी फिल्डिंग साइडला थोडस जरूर बॅकवर्डला घेऊन जातोय. 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. अगदी टाळ्या शिट्ट्या वाजल्या जात आहेत ना मैदानाच्या 4ही बाजूने. कारण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमर पाटील बंटी आहे तोपर्यंत विक्रमगड हा क्राऊड जो आहे ना तो मात्र यावेळेला जरूर साथ देत असताना पाहायला मिळतोय. ओहो, काय सुंदर लेंथ वरती चेंडूची फेकी. इथं जर पाहिलं ना तर फलंदाजाला संधी दिली जात नाहीये ती मोठ्या फटक्यांसाठी. चेंडू या षटकामध्ये 5 फेकून झाली तरी तदनंतर दुसऱ्या षटकाच्या अगदी 11 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि स्कोर कार्ड वरती 12 धावा. म्हणजेच या षटकामध्ये अंतिम चेंडू.
इथं चांगला स्ट्रोक येतोय, उडवलाय, एलिमिनेशन पाहायला मिळत नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राच्या जवळ क्षेत्ररक्षक येतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज गॉन. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट होतंय आणि धावफल सामना जरूर इथं मात्र थोडस लो स्कोरिंग. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. मात्र अजूनही 12 चेंडू. किती धावसंख्येपर्यंत मलबाडा संघ जाऊन पोहोचतोय ना ते पाहणं गरजेचं असेल, कारण अजूनही बंटीचा परफॉर्मन्स येणं बाकी आहे. 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड. कमालीची मॅच, बिरसा मुंडा चषकाची अंतिम लढत या ठिकाणी आपण पाहू शकाल. हॅट्सअप असेल ना मग ते आयोजकांना. ज्या पद्धतीचे हे चषक आपण आतापर्यंत पाहिलंय, अखेरचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रवीण एकमेकांच्या साथीने मात्र या 2 षटकामध्ये एका चांगल्या बॅटिंगनं कमबॅक करावं लागेल विशाल 11 मलबाडा टीमला. मोंटू पुढे एकदा. इथं मात्र चांगला स्ट्रोक येतोय बंटीच्या बॅट मधून. चेंडू क्राऊड मध्ये लँड झालाय. ओ हो हो, सुरेख फटका या ठिकाणी येतोय. षटकार. म्हणजेच अशाच फटक्यांची आवश्यकता सध्या मलबाडा टीमला. बॅट इनसाइड येत आहे आणि विकेटच्या पाठीमागे चुकी होत नाहीये. महत्वाचा फलंदाज बंटीच्या विकेटला या ठिकाणी गवसणी घातले. महत्वाची विकेट यावेळेला तिथल बोलता टीमला. बॅट मधून, परंतु यावेळेला आवश्यकता मोठ्या फटक्यांची असताना या फलंदाजाला परतावं लागलंय. 18 अंकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकाल. मोंटूचं हे सुंदर कमबॅक. इथं जरूर यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुण्याच्या एकदा आपण पाहताय. एका धावसंख्येसाठी प्रयत्न केले जात आहेत मलबाडा टीमसाठी. एक महत्वाची लढत. या सीझनचा चॅम्पियन कोण असेल ना, आणि तो चॅम्पियनचा किरदार जर तुम्हाला योग्य पद्धतीने निभावायचा असेल तर मग इथं तशा पद्धतीचा खेळ होणं अपेक्षित आहे. 3 चेंडू या षटकामध्ये फेकून जरूर झालेत आणि 7 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजेच 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 9 चेंडू वरती किती स्कोर बनेल मलबाडा संघाचा. ओव्हर द विकेट. मोंटू तयार. बॅटला योग्य पद्धतीने कनेक्ट नाहीये. आणखीन एक झेल पकडण्याची संधी आणि चेंडूवरची नजर हटत नाहीये आणि त्यानंतर उत्कृष्ट झेल पुढे एकदा पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र तदनंतर मोंटूचा सुंदर कमबॅक. हलक्यातने खेळण्याचा मानस होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय परंतु स्कोर कार्ड या क्षणी पूर्णपणे थांबलाय. अंतिम चेंडू. 7 चेंडूंचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय.
किती स्कोर पर्यंत जरूर संघ जाऊन पोहोचतोय. तर सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाजीचा हा एक अप्रतिम अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय वलसाड. ओहो, अजून एक चांगल्या लेंथ लाईन वरती स्वतःला इम्प्रूव्ह केलं या गोलंदाजाने आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 19 धावा, म्हणजेच अंतिम असा हा चेंडूंचा खेळ अजूनही पाहायला मिळतोय. चार 11 टीम साठी धावांची देखील आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू किती धावा येतील. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर पडतोय, कारण डवकुऱ्यात त्याचा गोलंदाज आहे. अजूनही चेंडू ऑफ ब्रेक सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. गोलंदाजीमध्ये 18-19 या अंकावरती स्कोर कार्ड. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. या क्षणी चुकी होत नाहीये. 2 झेल या खेळाडूकडून सुटले होते, परंतु आता चुकी होत नाहीये आणि आणखीन एका विकेटचं पतन. अंतिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लगातार विकेटच्या पतनानंतर थोडासा मलवाडा संघ देखील आता दबावामध्ये येतोय. 4 चेंडू किती स्कोर बनेल. अजून एक विकेट या ठिकाणी. काय सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहू शकाल. विकेट विकेट विकेट. आतापर्यंत जर पाहिलं तर 6वा झटका मलवाडा टीमला लागलाय. 7 विकेट या पडल्या गेल्या. अगदी या षटकामध्ये एकही धाव नाहीये. पूर्णपणे 19 या अंकावरती स्कोर कार्ड थांबला गेला. जवळजवळ मागील 7 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेले आहेत. 7 चेंडू आतापर्यंत निर्धाव, एकही धाव 7 चेंडूवरती नाहीये. म्हणजेच काय कमालीचं षटक फेकली जात आहेत. 3 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूंचा खेळ हा अजूनही शिल्लक आहे. आकाश, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाशच्या माध्यमातून काय सुंदर गोलंदाजी केली जाते. नवीन बॅटर उमेश. इथं मात्र जरूर धावसंख्या पूर्णपणे खोळंबली गेली. 19 या अंकावरती अजून एक अप्रतिम. चेंडूला फिरवण्याची क्षमता ज्याच्या हातखंड्यामध्ये आहे. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने पळतोय, रीड होत नाहीये फलंदाजाकडून. आणि आजच्या दिवसातील सर्वोत्तम बॉलिंग एफर्ट आपण वलसाड या टीमचा पाहिलाय. अजून एक हवेमध्ये चेंडू जातोय आणि आरामात झेल होता आणि झेल ड्रॉप केला गेलाय. धावसंख्या इथे देखील फक्त आणि फक्त एकच प्राप्त होते. म्हणजेच 5 चेंडू 1 धाव आतापर्यंत बनले. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. फायनल सामना स्कोर कार्ड पूर्णपणे यावेळेला थांबवला गेलाय. विशालची विकेट, अमर पाटीलची विकेट आणि तिथून जर आपण पाहिलं तर पूर्णपणे मलवाडा संघ सध्या तरी बॅकफुटला येतोय. शेवटचा चेंडू आणि अंतिम एक सुंदर चेंडू आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस पहिल्या डावाची समाप्ती होते. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि वलसाड टीमला विजयासाठी 24 चेंडू फक्त आणि फक्त 21 धावांची गरज असणार आहे. धन्यवाद किरण सर.
और निश्चित रूप से 21 रन्स की ये जरूरत है तितल वलसाड टीम को। लगभग 24 गेंदें और 21 रन्स की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए ये वलसाड टीम के सामने लक्ष्य है। फाइनल मैच में थोड़ा सा लो स्कोरिंग ये मुकाबला। इस प्रतियोगिता में सम्माननीय रवींद्र भडंगे साहेबांकडून बीजेपी तालुका अध्यक्ष आपल्या डान्सर्स यूट्यूब स्टार यांच्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आलं गेलंय। धन्यवाद। रुक करते हैं मुकाबले का और गुजरात वलसाड की ये टीम पहली बॉल शुरू हो गए और 4 रन पहली की बॉल पर 4 रन। गजब स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी टीम कैप्टन चिंटू। विशाल 11 मलवाड़ा क्या वापसी कर पाएगी, रन उनके खाते में ज्यादा नहीं गए। दूसरी गेंद उठा दिया एक बार फिर से, इस गेंद को चली गई है सीमा रेखा के पार, 6 रनों के लिए और एक कमाल स्ट्रोक तितल वलसाड गुजरात के बल्लेबाज टीम कैप्टन के द्वारा चिंटू पटेल इस समय बीच मैदान पर गए, 2 बॉल खेली गए, 10 रन बना चुके हैं। 11 रन की केवल जरूरत है, बहुत सारी गेंदें आना बाकी गए। फाइनल को एक बार फिर तितल वलसाड गुजरात ने वन साइडेड मैच अब तक बना लिया गया, यही कहना पड़ेगा। और इसी के साथ इस ओवर की अगली गेंद आउट ऑफ द स्टंप, अच्छी गेंद थी, इस बार अच्छी वापसी कहनी पड़ेगी। हालांकि अब 11 रनों की जरूरत है, 3 बॉल अब तक खेली जा चुकी है और बहुत सारी गेंदें आना अभी भी बाकी है इस मुकाबले में। हालांकि आप देख पा रहे हैं कि फाइनल मुकाबला मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक का 2025 का ये मेगा फाइनल चल रहा है, जिसमें पहले बल्लेबाजी करके 20 रन बनाए थे विशाल 11 मलवाड़ा टीम ने। ओ यहाँ विकेट लग गया, बोल्ड हो गए टीम कैप्टन। जरूर चिंटू पटेल यहाँ आउट होकर वापस उनको रन नजर आ रहे हैं। 11 रनों की जरूरत है, नए बल्लेबाज बीच मैदान पर गए। भूमिन इस समय सामना करने के लिए ओवर की लगभग 2 गेंदें और बाकी है और फिलहाल देखना है पहला ओवर इस पारी का चल रहा है। सीधे उठाया, आप कोई फील्डर उस दौरान नहीं है, मिड विकेट बॉडी लाइन के बाहर निकल गई है 1 बाउंस के साथ। 4 रनों के लिए ये गेंद एक कदम और इस बार ये कदम बढ़ा रही ये टीम तितल वलसाड की। गुजरात से आई हुई ये टीम, अब उनको कम ही रन चाहिए, लगभग 14 रन हो चुके हैं और 7 रनों की उनको जरूरत है।
जाने दिया इस बॉल को। ओ इसी ओवर में भी खेल खत्म हो सकता है किरण सर, क्योंकि एक बॉल बाकी है, 6 रनों की जरूरत है। ये टीम तितल वलसाड गुजरात से आने वाली टीम क्या कमाल खेली है इस महाराष्ट्र के धरती पर, पालघर जिले में और दादड़े गांव विक्रमगढ़ तालुके में ये खेल रही है। ओ खेल खल्लास, आखिरकार ये मुकाबला तितल वलसाड गुजरात टीम के नाम रहा। बिरसा मुंडा चषक मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक